म्हणा हो राम राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 रे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयखे हरिखे जेना। परमादरणीय वैकुंठवासी काकांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त चालू असलेला हा भव्य दिव्य महोत्सव, यामधील चालू असलेली ज्ञानेश्वरी चिंतनाची सेवा आजचा 5वा दिवस। सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आणि आपण सर्वांच्या सहकार्यानं आपण ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 190व्या क्रमांकाच्या ओवीचं चिंतन करत आहोत। भक्ती योगो नाम 12 अध्याय हा श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जी भक्तांची लक्षणं सांगितली त्यामध्ये यौन हृष्यती, जो हर्ष पावत नाही तो भक्त। का हर्ष पावत नाही, कशामुळे त्याला हर्ष होत नाही, ही कारण मीमांसा ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये मांडली। आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयके हरिके जना। विशिष्ट प्रकारचे अतिविशिष्ट प्रकारचे भोग जरी जीवनामध्ये प्राप्त झाले तरी तो महात्मा हर्ष पावत नाही। त्यांना आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा आत्मलाभ जाणलेला। आपल्या जीवनामध्ये आत्मलाभासारखं दुसरं काहीच त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ नाही असं ज्यानं जाणलं, असा ज्याचा दृढ निश्चय झाला, तो महात्मा नाना प्रकारचे ऐहिक भोग असोत, पारत्रिक भोग असोत, विशिष्ट प्रकारचे भोग जरी प्राप्त झाले तरी हर्षित होत नाही। तुमची आमची गोष्ट वेगळी आहे। आपल्याला कशाला विशिष्ट प्रकारचे पाहिजे तो? एक म्हण आहे बघा, अर्ध्या काय म्हणतात, अर्ध्या हळकुंडाने पिवळी का पिवळा असो, पिवळा असो की पिवळे असो, फार लागत नाही। विशेष प्रकारच्या भोगाच्या प्राप्तीची गुरुची काय गरज आहे? थोडं वेळ जाणं नाचायला लागतं, त्याला कशाला विशिष्ट प्रकारचे? इथे ज्ञानोबाराय म्हणतात भोग विशेषे, विशिष्ट प्रकारचे भोग प्राप्त झाले असताना सुद्धा तो हर्षित होत नाही।
का? त्याने त्याच्या जीवनामध्ये आत्मलाभ, ब्रह्मानुभूती, आत्मसाक्षात्कार, आत्मसुख, कुठलेही शब्द प्रयोग वापरा, काही फरक पडत नाही. ज्याला जीवनामध्ये आत्मलाभ झाला, आत्मसुखाची प्राप्ती झाली, आत्मसुखाची गोडी ज्यानं चाखली. काय गंमत आहे बा, ज्याला आत्मसुख प्राप्त झालं ना, विटे जो का सगळे विषय. ज्ञानोबांनीच म्हटलंय, आत्मसुखाच्या गोडिया, आत्मसुखाची गोडी लागावी लागते, चटक लागावी लागते. एकीकडे चटक आहे, दुसरीकडे वीट आहे. आपलं उलट आहे. संसारातली चटक लागली, कोणाला कशाची चटक लागेल सांगता येत नाही. उगे मला कधी कधी असं वाटतं, अमोल महाराज, कशाला कोणाचे 7 बारे खोलत बसायचं? काय चटक कोणाला लागेल, कशाच्या आहारी कोण जाईल, विषय क्षुल्लक असतात. पण एवढे आसक्त होतात, एवढे आहारी जातात, सर्वस्वाचा नाश होतो. लोक थू 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 करतात, एक सामान्य गोष्टी करतात. हा महात्मा विशेष प्रकारचे जरी भोग प्राप्त झाले, सामान्याची गोष्ट सोडा, कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये आत्मानुभव घेतलाय. आपण थोडा विचार केला, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा अधिकम तथा लाभम न मन्यते. जे प्राप्त केला असताना तुका म्हणे आता लाभ नाही या परता. तुम्ही लाभाबद्दल बोलत होते, काय शेवट होता? तुका म्हणे रणी लाभ दुनी, उभय लाभ आहे. उदाहरणे महाराजांनी असणार श्रीमद भगवद्गीतेचा दाखला देऊन सांगितलं की हात वा प्राप्ती स्वर्गम. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण उपदेश करतोय, अरे मेलास स्वर्गाची प्राप्ती होईल, नाही तर राज्यभोग मिळेल. हाही लाभच आहे, पण इथला लाभ आहे तो काही आगळा वेगळा आहे. आत्मलाभ, ब्रह्मानुभूती, आत्मसाक्षात्कार, सुखलाभ. याला शब्द आहे सुखलाभ. सुखाचे मी एक दिवस प्रमाण म्हणून गेलो होतो, मला अधिक तिकडे पुन्हा जायचे नाही. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आणि सुखलाभ याचा विचार करत असताना सुख परमात्म्याचं स्वरूप आहे. यौवय भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. आपण प्रमाणही पाहिले, सर्व सुखाचे आगर सुखरूप ऐसे. जनी म्हणे शारंगधर म्हणे नरहरी सोनार, तो हा उभा विटेवर बापर कुमादेवीवर, अनेक प्रमाण. सुखरूप असणार, सुख स्वरूप असणार ब्रह्मतत्व, आत्मतत्व याची जाण, अनुभूती, साक्षात्कार, याचं नाव आहे आत्मलाभ. खूप बोलण्याजोगे गुरुजन की. काल मी चिंतन करत असताना त्या आत्मतत्वाचं, ब्रह्मतत्वाचं असणार स्वरूप कथन करत असताना काही विचार थोडासा आपण केला.
स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, असं जे तत्व त्याची अनुभूती, साक्षात्कार, भेट, त्यालाच आपण देवाची भेट म्हणतो. हा आत्मलाभ. आणि या आत्मलाभाला या महापुरुष जो हर्षित होत नाही, का होत नाही? त्यानं या आत्मलाभाला जीवनातलं सर्वश्रेष्ठ ठरवलं. गोमटे, गोमटा शब्द फार गोमटा आहे. गोमटा शब्दाचा अर्थ गोड, मोहक, आवडणारा. वाङ्मयामध्ये हे मी काल एक प्रमाण बोललो होतो. दही भाताचा नाही नाही खडकी सोडियेल्या मोठा आणि आजीचा दही भात काला गोमटा. दही भात खाला गोमटा आहे. गोमटेपणाबद्दलच मोहकता आहे त्याच्यामध्ये, सुंदरता आहे, श्रेष्ठता आहे गोमटे शब्दामध्ये. गोमटे शब्द हितवाचक सुद्धा आहे. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हास. माझं गोमट करा. गोड गोमटे हे अमृताशी वाढ. मला सहज येता येता थोडं चिंतनामध्ये आठवलं, पण प्रमाण पाठ नव्हतं, वाटत नव्हतं, लक्षात येत नव्हतं. अमृत अनुभवामध्ये गोमटे शब्द ज्ञानोबरायाने वापरला. तसे अनेक ठिकाणी आहेत. गोमटा म्हणजे सुंदर. एक सांगू तुम्हाला, जगामध्ये फक्त सुंदर एकच तत्व आहे. काय? एकच तत्व आहे, सुंदर. त्याच्या सुंदरतेनं अनेकांना सुंदरता मिळते, प्राप्त होते. पण त्याला बाजूला सारून सुंदरता सुंदरतेकरता शृंगार आहे. सुंदर दिसण्याकरता शृंगार केला जातो ना. शृंगाराने सुंदरता आहे. सुंदर पोशाख घातला, कपडे, भरजरी वस्त्र, दागदागिने. आता शृंगार हे स्वतंत्र, शृंगाराची एक स्वतंत्र. शृंगाराकरता काय काय लागतं, पुन्हा जर विषय वाढवत बसला तर माझा त्याच्यातच वेळ निघून जाईल. हा, रूप सुंदरते करता जे शृंगार केले जातात ना, त्या शृंगारामध्ये एक नंबरचं शृंगाराचं साधन आहे, त्याचं नाव आहे काजळ. डोळ्यात काजळ. आता बाकी बोलत नाही. शृंगार करून देखील सुंदरता नाही. का? ज्याच्यातली सुंदरताच निघून गेली आहे. मृत जैसा शृंगारिला का गाढव तीर्थी नहाणीला. काय उपयोग आहे? कितीही मृत शरीरावरती शृंगार केला
का उपयोग नाही? त्या देहातून सुंदरच बाहेर निघून गेला, आता काय उपयोग? भगवान परमात्मा सुंदर आहे, भगवान परमात्माच एक असा आहे. थोडं उपनिषदाच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं ना, आत्मा वारे दृष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य, दृष्टव्य, पाहण्याला योग्य. एक परमात्मा जर सोडला ना, कुठलीच वस्तू पाहण्याला योग्य नाही. ज्याच्या ठिकाणी नाश आहे ते काय बरं, ज्याच्या ठिकाणी जे पाहायला असताना, एक महत्वाची गोष्ट सांगतो, जे पाहिलं असताना समाधान सोडा, विकृती आहे, त्याला कसं सुंदर म्हणता येईल? माझ्या गोपिकांनी पाहिला भगवान श्रीकृष्ण परमात्मा, काय परिणाम आहेत त्याचे. भगवान परमात्मा पाहिल्यानंतरचे, देखिला डोळा, बैसला मनी, आणि तोची वदनी उच्चार. नुसतं डोळ्यानं पाहिल्यानंतर मनामध्ये बसण्याकरता, आता बोलू, काही काही वस्तू डोळ्यानं पाहिल्यास मनात बसतात, पण किती वेळ? दुसरी पाहिली नाही तोवर. एका मुलाला 2 ठिकाणची स्थळं आली, ते इकडे आपल्याकडे पद्धत आहे ना, भाकरी टाकून गेले, भाकरी टाकले म्हणतात ना, ते मुलीकडच्याने, आणि 2 ठिकाणच्यांनी टाकून गेले. आता ह्यानी खरं म्हणजे त्या मुलाच्या बापाने सांगायला पाहिजे होतं बेटा ना, की आमच्याकडे एक पाहुणे येऊन गेलेत भाकरी टाकून, तिकडं काय होतंय त्यानंतर तुम्हाला सांगतो. ह्याच्याही भाकरी टाकलेल्या ठेवून घेतल्या. ठीक आहे म्हटलं. पहिली मुलगी बघायला गेली, बघून आले, खूप चांगली, खूप चांगली, खूप चांगली, खूप चांगली. ते पोरगं तर म्हणू लागलं, नाही नाही आता दुसरी बघायला जायची काही मला गरजच वाटत नाही, खूपच चांगली. पण ही भवानी, हिला वाटलं चला तिकडे 2-4 साड्या नेसून यावात. काय खूप समाजामध्ये एवढी वाईट विकृती आहे. अमर महाराज, बुरा मत मानला, मी काही गोष्टी स्पष्ट बोलणार आहे. कशा करता 10-5 जण जातात, काय ते जाऊ द्या, उगीच काढत बसत नाही. दुसरी मुलगी पाहिल्याच्या नंतर तो मुलगा म्हणू लागला, नाही नाही नाही, ही तर तिच्यापेक्षा चांगली आहे. एक सुंदर वस्तू पाहिली, मनात बसते नाही असं नाही, पण किती दिवस, किती वेळ त्या मनात बसण्याच्या सुंदरतेमध्ये व्यभिचार आहे. पण परमात्मा एक असा सुंदर आहे, तो एकदा मनात बसला की पुन्हा दुसरी वस्तू गोष्ट मनात बसायला जागाच नाही. वेधिले मन तयाची गुणी, आणि क्षणभरी न विसंबे, पुन्हा विसंबणच नाही, विसरच नाही. परमात्मा मोहक आहे, सुंदर आहे. जगात गोमट असं तत्व जर काय असेल, किती सुंदर आहे परमात्मा. त्याच्या सुंदरतेचे अनेक प्रमाण आपण अनेक वेळा विचार करतो, चिंतन करतो, म्हणतो, गातो, ऐकतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावणी
लावण्य, बाकी लावण्याला सौंदर्याला गणित आहे, इथं अगणित आहे. मी नेहमी सांगत असतो, जगामध्ये सर्वात सुंदर कोण आहे हो? जगात सर्वात सुंदर सांगू तुम्हाला, जगात सर्वात सुंदर आहे लक्ष्मी. एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की प्रत्येकाला वाटतं मला मिळावी. एवढी सुंदर, कोणाला वाटत नाही लक्ष्मी मिळावी म्हणून. ज्या लेकराला काहीच कळत नाही ते सुद्धा हातात दिलेला डॉलर सोडत नाही. एकदा तर अमोल महाराज अशी घटना झालेली मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं, घडलं असेल नसेल देव जाणे, पण ते उदाहरण म्हणून सांगत असेल किंवा घडलंही असेल. एक लहान लेकरू अंगणामध्ये खेळत होतं. पूर्वीचा काळ, मोठा वाडा, अंगणाला खेटूनच नाहणी होती. आजच्या सारख्या बाथरूम त्या काळामध्ये नव्हत्या. नाहणी म्हणजे आंघोळ घालण्याचं. मग त्या नाहणीमध्ये ती फरशी टाकलेली, गंगाळं ठेवलेलं, आणि त्या नाहणीमध्ये आंघोळ केल्यानंतर ते पाणी जाण्याकरता एक वाडा चिरेबंदी होता. ते झरोका, त्याला काय म्हणतात, मोरी. योगायोगानं ते लेकरू खेळत 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 आई कामधंद्यामध्ये होती आणि त्या मोरीजवळ गेलं. आणि जाता जाता गेल्याच्या नंतर त्या फरशीवरती खेळता खेळता थोडस हातपाय हलवित असेल, काहीतरी करत असेल, त्याचा पाय थोडा घसरला आणि त्याचे ते आडवं पडलं आणि दोन्ही पाय त्या मोरीत गेले. बर, मोरीत गेल्याच्या नंतर त्याने पुढे निघण्याच्या ऐवजी पुढे जे असणार ते गंगाळा होतं त्याला थोडस हातट लावले आणि असं करता करता ते आणखीनच मध्ये जाऊन मध्ये जाता 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 ते एवढं मध्ये गेलं, इथपर्यंत मध्ये गेलं. एवढ्या कालावधीमध्ये त्याच्या आईचं लक्ष गेलं की कुठे कुठे कुठे, इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. त्याने रडायला सुरुवात केली, आली तर मोरीमध्ये अडकलं. आत्ता काय करायचं? मोरीत अडकून तिने सुरुवातीला प्रयत्न करावा विचार केला, पण तिला वाटलं वडून काढायला गेलं, दगड खरचटले, काही पंचायत, अनेक अडचणी, काय करावं काय करावं. आरडाओरडा सुरू केला. 10-5 माणसं जमले. एक म्हातारी आली, म्हणले अगं झालं काय, काय झालं? म्हटलं मोरीत लेकरू अडकलंय. थांब 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 म्हणे, सरका म्हणे बाजूला. काही म्हातारी माणसाला अनुभवी असतं. आणि तिने काय नाही, कमरेची पिशवी काढली, त्याच्यातला 1 रुपया काढला आणि त्या लेकराला दिसल हातापासून थोडा 1 टिचभर अंतरावरती तो रुपया टाकला. त्या लेकराने जसा रुपया पाहिला, हातपाय ताणायला सुरुवात केली आणि पुढं सरकायला सुरुवात. जसं जसं पुढं सरकू लागलं तसं तसं म्हातारी रुपया पुढं पुढं वाढायची. निघालं बाहेर. लक्ष्मी ती श्रीमद भागवतामध्ये समुद्र मंथन प्रसंगामध्ये 14 रत्न बाहेर पडले, त्यामध्ये लक्ष्मी एक आली. स्वयंवर प्रसंग. मोठा अभिमान होता सौंदर्याचा. सर्वांना डावललं. भगवान शंकराकडे पाहिलं, वर्ण तर खूप सुंदर आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुजगेंद्रहारम. पण हे पुढचं जे बघितलं, बऱ्याच गोष्टीचा विचार केला. म्हटलं ह्या बाबाचं ना आपलं मेळ खाण्याजोगं दिसत नाही. वर्ण रंग चांगला आहे, पण याचे मित्रमंडळी, घर राहायला म्हटलं स्मशाने स्वा क्रीडा, स्मरहार पिशाचा भूते वेताळे नाचतीन हर्षयुक्त. आपलं जमणार नाही, डावललं. ब्रह्मदेवाकडे अखंड घडतो मडकी रेवले, ह्याचंही आपलं पटायचं नाही. इंद्राकडे पाहिल्यानंतर म्हटले काही नाही, फक्त 100 वर्षापुरतं, एक दिवस
जाऊ द्या म्हटलं. असं करत 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 पुढे आले भगवान विष्णूंच्या जवळ, स्थिरावले. वरमाला गळ्यात घालण्याकरता समोर भगवंताने विचार केला, अभिमानानं इथपर्यंत पोहोचली आहे आणि भगवान सगळं सहन करतो पण अभिमान चालत नाही. तिळभरी जरी होया अभिमान, मेरू तो समान भार माता. तिळभर अभिमान सहन होत नाही, बाकी भगवान परमात्मा सगळं सहन करतो पण अभिमान सहन करत नाही. डावललं, तोंड फिरवलं, खूप मोठा प्रसंग आहे. शेवटी पाय धरले, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. अशी सर्व सुंदर असणारी लक्ष्मी, पण ती सुद्धा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली, वेडे भुलली. काय सुंदर असेल तो भगवान, लक्ष्मीनं भुलावं एवढी सुंदर. भगवान परमात्म्यासारखं सुंदर तत्व जगात नाही. याही महात्म्यानं आपल्या जीवनामध्ये बाकी काहीच सुंदर मानलेलं नाही, बाकी कशाला श्रेष्ठ मानलेलं नाही. एक आत्मलाभ जर सोडला तर जगामध्ये आत्मलाभासारखं गोमटर दुसरं काहीच नाही. गोमटे काहीच न देखे, एक आत्मलाभ गोमट आहे, सुंदर आहे, श्रेष्ठ आहे. आणि असा गोमटा सुंदर श्रेष्ठ असणारा आत्मलाभ ज्याने जीवनामध्ये श्रेष्ठ म्हणून मानलेला आहे तो भोग विषेके हरी खेजेना. म्हणून भोग विषेके हरी खेजेना. विशिष्ट प्रकारचे भोग जरी जीवनामध्ये प्राप्त झाले तरी हर्ष पावत नाही. थोडं पुढे चालतो आता. मला वाटतं आता जवळ जवळ आलंय आपलं. आज कितवा 5वा दिवस आहे ना. नाहीतर आणखी ते आत्मतत्वावर किती दिवस बोलणं म्हणजे असणार संपणार आहे. न जायते म्रियते, गीतेचं एक एक प्रकरण खोललं की संपला विषय. 7 दिवस आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नैनम छिंदन्ति शस्त्र. आत्मा कसा आहे, काय आहे, हे तत्व कसं आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेद्यन्तापो न शोषयति मारुता. अच्छोद्यय दाह्योय मक्लेद्योषस्यैव च नित्य सर्वगत स्थाणुर अचलोयम सनातनः. एक पद. आणि असे किती पद आहेत. असंयम पुरुषः अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. एक आहे का या ब्रह्माबद्दल बोलायला, आत्मतत्वाबद्दल. आणि एक गोष्ट मी एक दिवस श्लोक म्हणून गेलो बरं का अमोल महाराज. पंचदशी मध्ये विद्यारण्य स्वामींनी उल्लेख केलाय, जोपर्यंत आत्मतत्वाला जाणत नाही तोपर्यंतच बाकी लफडा आहे. अय्यम अस्मि इति पुरुषः आत्मानं चेद विजानीयात. विजानीयात चेत, जाणलं तर किमिच्छन् कश्य कामाय शरीरमन सुंजरे. लफडाच नाही पुन्हा. कोणा करता आणि कशा करता आपण कधी विचारच करत नाही. मर 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 करतोय मनुष्य. किती पळतो किती पळतो किती पळतो किती पळतो, रात्र दिवस. आता मगाशी महाराज बोलले
हाडाची काड, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, काय करत नाही. पण कधीतरी बसावं आणि विचार करावा कशा करता. कशा करता. आता बळीराम महाराज कशा करता आणि कोणा करता हे महाराजांना लोकांना विचारण्यापेक्षा लोक विचारतात महाराज कशा करता. स्थिरता राहिलीच नाही, कोणी थांबायलाच तयार नाही. इथलं जागराचं झालंय की 200 किलोमीटरवर काला करायचा म्हणतो. कशा करता. कधीतरी आत्मचिंतन. अमोल महाराज मी नेहमी ही गोष्ट बोलतोय आणि खरंच तुम्हाला मी सांगतो, मला एक दिवशी मी असा विचार केला आणि त्याच दिवशी ठरवलं गेल्या 15 वर्षापूर्वी की आता रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या गावाला कीर्तनाला जायचं नाही. कधी प्रसंगवशात जातोय नाहीच असं नाही, पण कशा करता. कधीतरी बसावं. अरे माहित आहे ना आपल्या बापानंच 3 फूट त्याच्याकडे सारलंय, तरी दुसरा पुढचा फूट कशा करता करतोस. कशा करता. माहित आहे ना आपल्या वडिलांनी 10,000 घेतले होते, बैमानी का. कशा करता. परिणामाचा विचार माणूस करत नाही. आणि हे जे करतोय ना तोपर्यंतच चेत आत्मानम न विजानियात तोपर्यंत. आणि अगर जाणलं ज्यावेळेस त्या आत्मतत्वाला जाणलं तो आत्मलाभ असणारा, ती अनुभूती असणारी, तो साक्षात्कार असणारा. आता संपलं भोग विषय क्या हरि के जना किमिच्छन. कशाची इच्छा करणार आहे. कशा करता. शरीरम अनुसंजर. विषय ऐहिक असो की पारत्रिक असो दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून तर शास्त्रामध्ये एक वचन आहे विषयान विषवत्यज. विषयाला विष समजून त्याग करा. भोग चांगला नाही. 2 शब्द आहेत, एक भोग आणि दुसरा त्याग. जीवनात त्याग असावा की भोग असावा. जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये भोग असावा की त्याग असावा. चला अगोदर भोगाचा परिणाम आणि त्यागाचा परिणाम एका शब्दामध्ये सांगून देतो. त्यागाने अमृतत्वाची प्राप्ती आहे. त्यागेन एको अमृतत्व मानसे. भगवद्गीतेचं प्रमाण बोलतो त्यागात शांती रणंतरम अनंतरम शांती ही त्यागात प्राप्नोती. त्यागातून मिळते. आणि भोगाचा जर विचार केला तर भोगे रोग भयम. भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का आरुचिते हो का आता सकळापासून. भोग म्हटलं की रोग आहे ठरलेलं आहे.
ज्याच्या जीवनातला भोग बंद झाला, रोग गेला, रोगाचं खरं औषध आहे त्याला पथ्य बी आहे. बरेच वेळेस माणसं भोगाने रोग येतो, रोग निवृत्ती करता औषध घेतात पण पथ्य पाळत नाही. डायबिटीसच्या गोळ्या खातोय पण गावरान तुपातला गोड शिरा खायचा म्हटलं की जाऊ द्या म्हणतो. एकदा खाल्ल्याने काय, गुलाबजामुन आले की नाही म्हणत नाही, सुटत नाही. भोगे रोग भयम कुलिच्युति भयम वित्ते नृपालाद भयम. भीती आहे. जीवनामध्ये त्याग महत्वाचा आहे, भोग नकोय. आणि हा भोग प्रामुख्यानं विषय भोग. हे बा, भोगामध्ये सुद्धा थोडा आपण विचारात जर करायचं म्हटलं तर एक आत्मानंदाचाही भोगच आहे. थोडं बोलूच का पुढचं? आत्मज्ञानाने मुक्ती प्राप्ती होते, वाद नाही. मी बोलणार आहे थोडं उद्याच्याला त्याबद्दल, कारण हा आत्मलाभ, त्याची साधनं वगैरे काय, कशामुळे त्याला काय केलं म्हणजे तो जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो, किंवा त्याचा साक्षात्कार कशाने होतो. कारण आत्मलाभाकरता हेतू फक्त एक आहे आणि त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञानेन मुक्तीर नतु मुंडनेन, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. मायबा ज्ञाने विन एके उपाय करीशी जितुके तीही गुंपीसी आधिके रुखी रुकडम संसार. ज्ञाना अतिरिक्त जेवढं जीवनामध्ये आपण लपडा करतोय तेवढं संसारामध्ये गुरपाटावं लागणार आहे. एक फक्त असं आहे, त्याचं नाव आहे ज्ञान. ते ज्ञानच फक्त मनुष्याला या जीवनामध्ये मुक्त करू शकतो. बरं का बळीराम महाराज, मला अमोल महाराज, कारण आता बाकी इतर ठिकाणी बोलत असताना ते काल रात्री काहीतरी माधव महाराज म्हणले जगन्नाथांना म्हणायचे की दडपून नेता येत. इथं दडपून कसं आलं, कसं बी दडपिलं तरी पुन्हा उघडच पडते, उपयोग नाही. आणि दडपून नेऊन साधू काय करायचे आपल्याला? हो महात्माजी, उगाच दडपून नेऊन जबरदस्तीने दडपण्यात काय अर्थ आहे? ते उफाळून बाहेर पडतं कधी कधी पुन्हा. ब्रह्मज्ञान होणं म्हणजे आत्मलाभ नाही. नीट ऐका, नुसतं ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मलाभ नाही. ब्रह्मज्ञान सुद्धा साधन आहे. थोडं शास्त्रीय भाषेत जर बोलायचं म्हटलं ना, ब्रह्मज्ञान हे परमप्रयोजन नाही, अवांतर प्रयोजन आहे. वेदांत विचारामध्ये पहा तुम्ही, परमप्रयोजन वेगळे आणि अवांतर प्रयोजन वेगळे. ज्ञान हे अवांतर प्रयोजनामध्ये मोडतंय, परम प्रयोजनामध्ये नाही. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं ज्याचं स्वरूप आहे ना, मोक्ष हे जीवाचं परम प्रयोजन आहे. आणि त्या परम प्रयोजनाचं साधन हे आत्मज्ञान आहे. म्हणून इथे ज्ञानोबारायाने जो लाभ शब्द वापरून आत्मलाभ सांगितलाय, हा आत्मलाभ म्हणजे ब्रह्मज्ञान, केवळ ब्रह्मज्ञान नाही. बोलेल मी उद्या परत पुन्हा. मी आपल्या पुढे बोलत होतो की भोग आणि तेही विषय भोग. जसं विषय भोग आहेत
तसा ब्रह्मभोग सुद्धा. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, हाही भोग आहे. पण कसा भोग आहे? भोग भोगिताची आटला भोग भोगतोय. मोठी गंमत आहे याच्या. त्याला थोडा अगोदर विषय भोगाबद्दलच बोलतो. पंच विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तसे भोग खूप आहेत. मी काल दिग्दर्शन म्हणून बोलून गेलो. अष्टभोग, आणि भगवान परमात्म्याला महानैवेद्य म्हणून दाखवला जातो ना 56 भोग. आपण तुम्हाला नाही का म्हणलं मी परवा त्या दिवशी, मला वाटतं अष्टमीच्या दिवशी बोललो की या वर्षी अध्यात्म साधना आश्रमामध्ये गोपाळकाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जयंती महोत्सव अष्टमीचा तर करायचा आहे. तसं त्या दिवशी विश्वमौली ज्ञानोबा, मी मानसिकता असणारी माझी आपल्या इथे ग्रामस्थांच्या पुढे ठेवली. आणि परवा मला दादा भेटल्यानंतर महाराज म्हटले आम्ही ठरवलंय तुम्ही म्हणता तसं करायचं आपल्याला. ज्ञानोबारायांचा जन्म सोहळा 750वा जन्म सोहळा आहे आणि त्याची तारीख आहे 15 ऑगस्ट. 15 तारखेला मोठ्या आनंदाने भव्य दिव्य स्वरूपामध्ये असणारा हा सोहळा करावा अशी माझी हात जोडून सर्व ग्रामस्थांना विनंती. मी तुम्हाला हात जोडतोय म्हणजे 10-5 रुपये देण्याकरता नाही. माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांचा हा जन्म सोहळा. अरे आपण आपल्या मुलाचा बाळाचा जन्मदिवस साजरा करतो, मित्राचा करतो, कोणी कोणाचा करतात ना घरामध्ये. किती आनंदाने, किती उल्हास असतो. आपली ज्ञानाई ज्ञानोबारायांचा जन्म सोहळा मोठ्या आनंदाने, थाटामाटाने, उल्हासाने करायचा 15 तारखेला. भगवान श्रीकृष्णाचाही सोहळा करा, वादच नाही. आहे सप्ताहच आहे त्या निमित्तानं. तर आश्रमामध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे, दर्शन करा. ज्याला शक्य असेल त्याने पूजन करा. ज्याला जशा पद्धतीने आनंदोत्सव आहे. पण दुसऱ्या दिवशी गोपाळकाला प्रसंगी भगवंताला महानैवेद्य 56 भोग यावर्षी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. आणि मला वाटतं बळीराम महाराज तुम्ही कीर्तनाला आलात तर फारच बरं होईल. जर काही अडचण नसेल, होय आबा का कुणाला सांगितलंय अगोदर? काल गोपाळकालाच्या दिवशी नाही सांगितलेलं, नाही सांगितलं. जर काही नसेल अडचण तर तुम्हाला नसेल अडचण तर तुम्ही, नाही तर अमोल महाराजाला अडचण नसेल तर अमोल महाराज. नाही हा महाराज साधू आहे, ये तो रहेगा ही रहेगा. बघू पुन्हा 56 भोग आहे. मानस उल्लास म्हणून एक ग्रंथ आहे, कवी सोमेश्वराने लिहिलेला ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये अष्टभोगाचं वर्णन आलंय. सोमेश्वर नावाचा तो लेखक कवी, त्यांनी त्याच्या मानसोल्लास या ग्रंथामध्ये अष्टभोगाचं वर्णन केलं. हे अष्टभोग जे आहेत ना, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माई. हे अष्टभोगामध्ये जे 8 प्रकारचे भोग आहेत, सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल, शय्या, भोजन आणि पुष्प. पुष्पभोग, भोजन भोग, तांबूल भोग, शय्या भोग, गीत भोग, वस्त्र भोग, सुगंध भोग आणि वनिता भोग झाले 8.
पुन्हा ऐका, सुगंध वनिता, वनिता माने स्त्री, सुगंध वनिता वस्त्र 3, गीत तांबूल शय्या किती झाले 6, भोजन आणि पुष्प झाले 8. हे अष्टभोग आहे. अंगाला सुंदर उटी लावणं, साबण घ्यायची म्हटलं तरी माणसं बऱ्याच वेळेस विचार करतात आणि मग घेतात. ही नको ती, ती नको ती, ती नको ती. उठण्याच्या गंधामध्ये, सुगंधामध्ये भिन्न भिन्न आवडीचे काय म्हणतात त्याला, फ्लेवर का, हा, ज्याची त्याची आवड असते. वेगवेगळे गंध सुगंध असणार भोग आहे. हा सुगंध हा भोग आहे. मला अधिक त्याचे वर्णन करत बसायचं नाही. वस्त्र भोग आहे. वस्त्र घेताना आबा हसू नका, मी तुमचं अजिबात काही काढत नाही आता, कारण आम्ही परवा गेलो होतो त्या द्वारकादास श्यामकुमार मध्ये. बरेच वेळ आता स्वतः माणूस गेला ना आणि सासरा कपडे करणारा असेल मग तर काय विचारायला. सासरेच कशाला, महाराजाला घेणारे बरेच जण असतात ना, घेणारा मिळाला की मग तो विचारूच नका, कशाला दुसऱ्याचं सांगत. कलर कोणता पाहिजे, पोत कसा असावा, वस्त्र हा एक भोग आहे. वनिता स्त्री, कशाला अधिक वर्णन करत बसायचं, भोग आहे. त्या मानसोल्लास ग्रंथामध्ये मुळामध्ये पूर्वींच्या राजांची उदाहरणं देऊन त्या कवीनं त्याचे दाखले दिले. त्यांच्या आवडीनिवडीचा विचार सगळं त्याच्यामध्ये विस्तृत असणारं कथन केलंय भोगाच्या बाबतीमध्ये. गीताच्या बाबतीमध्ये, गीत म्हणजे संगीत, आबा हे संगीत ऐकणं हा सुद्धा भोग आहे. मग ऐकू नये असं आहे का? वस्त्र भोग आहे म्हणजे लिहू नये का? वनिता स्त्री भोग आहे म्हणजे लग्न करू नये का? त्याच्या पाठीमागची वृत्ती दृष्टी काय हे महत्वाचं. इच्छा नाम काम, काम शब्दाचाच अर्थ इच्छा. इदम मे स्यात्, इदम मे स्यात्, इदम मे स्यात् इति काम शब्दिता. काम 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 ज्याला असणार काम म्हणजे एवढाही टाकावं असणारा विचार करण्याजोगा तो शब्द नाहीये. भगवंताने तर स्वतः असणार स्पष्ट केलंय की मी विभूती आहे, कामोस्मी भरतर्षभ. अरे वा, धर्म अविरुद्धो भूतेषु, भूतेषु धर्म अविरुद्ध. धर्माच्या अविरुद्ध, धर्माला विरुद्ध जर असेल तर घातक आहे, पण धर्माला अनुकूल असेल तर
मला वाटतं एक दिवशी बोललो, अनुकूल असेल तर बायको वाईट नाहीच आहे ना. बायकोच काय, कुठलीही वस्तू अथवा व्यक्ती, बोललो होतो महाराज, या ईश्वर निर्मित सृष्टीतील कोणतीच वस्तू अथवा व्यक्ती परमार्थाला बाधा आणणारी नाही. पण मनकल्पित तादात्म्य ज्यावेळेस जुळतं, आसक्ती जडते, त्यावेळेस बाधा येते आणि घात होतो. नाही तर पूजेला बसायच्या टायमाला फुलं आणून देणारी असल्या चांगलीच आहे, बोललो होतो मी. काय हरकत आहे म्हणून? देव पुसून पुसून वस्त्र खराब झाले आणि बिचारीने चांगले धुवून दिले सुंदर, पुन्हा देव पूजेला, तर अनुकूल आहे ना. तुम्ही करा पूजा, तोपर्यंत मी तुमच्याकरता नाश्ता बनवते. तुम्ही करा पारायण, येते मी तुमच्या बरोबर. मला कळाल्यानंतर मला दादाने जेवढे पारायण केले त्याच्या आनंदापेक्षा वहिनीनं केलेल्या पारायणाचा आनंद अधिक झाला. ह्यांनी संकल्प केला होता. एक सांगू तुम्हाला, संकल्पात फल आहे, विनासंकल्प निष्काम म्हणून सहज. आणि सांगू तुम्हाला, मला हे करायचंय, चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काही वाद नाही. तसं जर केलं तरच त्या गोष्टी घडतात, हे ठीक आहे. पण त्यातले त्यात संकल्प करून ज्ञानेश्वरीचे पारायण घडणं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायनं ती करून घेणं, पण संकल्पानंतर करून घेणं. पण कसलाच काहीच विचार मनात नाही, तरी सुद्धा ज्ञानोबरायने कृपा करावी आणि पारायण घडून यावेत, याच्यापेक्षा काही श्रेष्ठ. कामोस्मी भरतर्षभ, भगवंताची ती विभूती आहे. काम वाईट नाही. विकारांच्या तसं हे विकारांच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे घातक आहे. पण धर्म अविरुद्धो भूतेषु असा जर काम असेल तर तो घातक नाही, तो अडचणीचा नाही. आणि म्हणून खूप चिंतन आहे, पुढे मी बोलणारच आहे. वेळही झाली आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण हा भोग विचार, भोग विषयचे हरिके जना हाही पाहू. आणि त्याचबरोबर आत्मलाभा करता काय करावं लागतं, आत्मलाभा करता काही साधन आहेत का, नेमकं साध्य साधन संबंध आत्मलाभाच्या बाबतीमध्ये मी मगाशी जे बोललो की ज्ञान साधन आहे आणि अनुभूती हे साध्य, मोक्ष हे पदाची प्राप्ती ही साध्य आहे. थोडं चिंतन सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं पुन्हा करण्याचा उद्याच्या चिंतनामध्ये आपण प्रयत्न करू. आज वाणीला पूर्णविराम देतो. तसं गुरुजी मी थोडं 15 मिनिट 5:45 जायचं ठरवलेलं होतं. तिथे आश्रमामध्ये सांगूनही आलोय की मी बरोबर 5:45 पर्यंत येतो, तुम्ही बाकीची तयारी करा. पण बोलण्याच्या ओघामध्ये चिंतन आहे. ठीक आहे, काही तसं काही एवढं फार नाही. काय झालं, आज आपल्या आश्रमामध्ये मुलांच्या करता आश्रमाकरता ते आरोचा प्लॅन ते बसवणारी मंडळी आली आहेत, म्हणून मला दुपारी येता आलं नाही.
असा तो प्रकार झाला आहे. तिथे काम चालू आहे म्हणून थोडंसं जायचंय आणि ते काम करून घेण्यासाठी पुन्हा जायला येतो म्हटलं आणि बोलता बोलता आणखीन थोडा वेळ झाला, काही हरकत नाही. उद्याच्या आपल्या नियोजित वेळेमध्ये चिंतन करून आपण पुन्हा एकदा आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषय के हरि के जेना चिंतन करूयात. कुठल्या ओळीवरचं चिंतन चालू आहे? आपण अनेक जणांनी बहुतेक ती पाठ केली असेल असं मी आता गृहीतच धरतोय. तरी पण पुन्हा एकदा सर्वांनी उच्चार करा. आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे म्हणोनी भोग विषेखे हरिखे जेना. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे तो सोड मज द्यावे पसायदान हे. पसायदान हे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जीवांचन तो तेला हो. प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनर्थ भूमंडळी भेटत या भूता चला कल्पतरुची आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोल द्विजय अरुणा पिशांचे. चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण भौनिती लोकी भजिवादी पुनके अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्टी जी हो आजीत म्हणे श्री विशेष राहो. हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तथास्तु तथास्तु तथास्तु. मला वाटतंय फटाके